नमस्कार मित्रांनो, आज बनवत आहे आपण ओला झिंगा म्हणजे कोळंबी मसाला। सर्वात पहिले आपण सर्व इन्ग्रेडियंट कापून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण जे स्प्रॉन्स आहे म्हणजे झिंगा आपण सर्व फ्राय करून घेणार आहोत। सर्वप्रथम जे स्प्रॉन्स म्हणजे जे ओला झिंगा आहे, कोळंबी असे म्हणतात त्याला, मस्तपैकी आपण हळद मिठामध्ये मॅरिनेट करून घेऊन थोडीशी त्याला फ्राय करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। थोडं फ्राय करून त्याला थोडंसं पाणी सुटेपर्यंत थोडं त्याला एकदम अशी टेस्ट आणि त्यातला जो अर्क आहे त्याच्यामध्ये जो उतरला गेला पाहिजे। आपले स्प्रॉन्स आता पूर्णपणे फ्राय झालेले ते आपण आता काढून घेऊ एका ह्याच्यामध्ये। त्याच्यानंतर तेलामध्ये थोडंसं जिरं, त्याच्यानंतर थोडासा त्याच्यामध्ये कांदा आपण जे कापून घेतलेले आहे, कांदा, लसूण, जिरं, त्याचबरोबर अद्रक, आपण सर्व जे काय आपण कापून घेतलेले मसाले आहेत ते आपण एकदा मस्तपैकी त्याच्या तेलामध्ये फ्राय करून घेऊ। एकदा फ्राय झाल्याच्या नंतर थोडासा ब्राऊन कांदा झाल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले जे मसाले आहेत, घरगुती मसाले, त्याचबरोबर तुम्ही मटण मसाला, खडा मसाला किंवा घरगुती पदार्थाचे जे तुम्ही मसाले बनवले ते सुद्धा तुम्ही टाकून मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत त्याला मस्तपैकी लाल आणि खुसखुशीत होऊ द्यायची। त्याचबरोबर तुम्ही कापलेले टमाटे आणि थोडासा चवीनुसार जर कढीपत्ता असेल तर तो सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। आणि आता बघा त्याचा कलर बघा कसा एकदम ब्राउनिश झालेला आहे। मसाल्याचा पूर्ण जो अर्क स्वाद म्हणतात तो पूर्ण त्याच्यामध्ये उतरलेला आहे। त्याच्याबरोबर आपण जी कोथिंबीर आहे त्याला धनिया असे म्हणतात, तो धनियासुद्धा आपण कोथिंबीर टाकलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपण जे वरून आपले स्प्रॉन्स आपण फ्राय केलेले आहेत म्हणजे आपली ओला झिंगा म्हणतात त्याला, आणि कोळंबीसुद्धा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत ते त्याच्यामध्ये टाकून आपण त्याचं एकदम जोपर्यंत थोडं फ्राय होत नाही त्याच्यामध्ये म्हणजे मसाल्यामध्ये पूर्ण बनत नाही तोपर्यंत थोडं आपण त्याला एकदम मस्तपैकी मीडियम गॅसवर एकदम त्याला हलवून घेऊ आपण मस्तपैकी, आणि त्याला थोडंसं फ्राय करू आपण थोडंसं त्याला। त्याचबरोबर त्याच्यानंतर थोडंसं एकदा त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं त्याला पाणी सुटेपर्यंत थोडं एक 5 ते 10 मिनटं त्याला वाफवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर कोथिंबीर आणि आपल्याला चवीनुसार त्याच्यावर पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून थोडी भाजी शिजवून घ्यायची आहे आणि आपलं गरमागरम जेवण सध्या रेडी आहे। सर्वांना विनंती करतो की सर्वांनी जेवण करायला या। थँक्यू फॉर वॉचिंग, थँक्यू सो मच।